मराठीमध्ये पण विचारलं जाईल आणि तुम्हाला सीडीपी मध्ये पण याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. भाषा विज्ञान लिंग्विस्टिक. ठीक आहे, आता लिंग्विस्टिक ही एक ब्रँच आहे, एक ब्रँच आहे की याच्या माध्यमातून भाषेबद्दलचे जे काही सगळ्या महत्वाचे घटक आहेत त्याचा अभ्यास केला जातो. मग बघा, भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नसतं, तर ती एक असते वैज्ञानिक रचना असते. बरोबर ना, एक शास्त्रीय रचना आहे, एक वैज्ञानिक रचना आहे. फक्त संवाद म्हणजे भाषा आहे का, तर नाही, एक वैज्ञानिक रचना असते. भाषेच्या अभ्यासाला काय म्हणतात जातं, भाषा विज्ञान असं म्हटलं तर भाषा विज्ञान म्हणजे ज्याच्या माध्यमातून भाषेचा अभ्यास करतो तर ते काय आहे, भाषा विज्ञान आहे. भाषा विज्ञानामध्ये काही उपशाखा आणि संकल्पना आहेत, तर त्या बघू आपण कोणकोणत्या उपशाखा आणि संकल्पना भाषा विज्ञानामध्ये संकल्पना या आपण बऱ्याच वेळेस बघितलेल्या आहेत क्वेश्चनच्या माध्यमातून. पण आता एकत्रित बघू ज्यामुळे तुम्हाला थोडासा फरक समजेल. बघा, ध्वनी विज्ञान पहिला या ठिकाणी जी काही संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे यामध्ये ती ध्वनी विज्ञान, यालाच आपण फोनोलॉजी किंवा फोनिम्स म्हणतो. तर हा काय आहे, भाषेतला सर्वात लहान दोन्ही घटकाला आपण सोनिम म्हणतात. बघा, हे समजून घ्या की भाषेमध्ये जो सर्वात लहान दोन्ही घटक असतो, सगळ्यात लहान असतो, सगळ्यात लहान, तर त्याला आपण काय म्हणतो, सोनिम, म्हणजेच त्याला आपण फोनिम म्हणतो. आता बघा, सोनिम नेमका काय, फोनिम म्हणजे काय आहे, तर उदाहरण बघा, जो क आहे म्हणजे अक्षर आहेत ना, जे मुळाक्षर आहेत, तर तेच आपले फोनिम आहेत. एकदम जे काही समजा सगळ्यात लहान दोन्ही घटक कोणता, म्हणजे आवाजाचा घटक कोणता, उच्चार कोणता, सगळ्यात हा लहान आहे, क असेल, ख असेल, अ आहे. हे स्वतंत्र ध्वनी आहेत ज्यांना स्वतःचा अर्थ नसतो. आता लक्षात ठेवा, जे काही सोनियम आहेत त्यांना स्वतःचा अर्थ असणार आहे का, तर अजिबात नाही. ते सगळ्यात लहान घटक आहेत, यांना कोणताही स्वतःचा अर्थ नसतो, पण ते शब्दांचा अर्थ मात्र बदलू शकतात. बरोबर ना, जर हे जर जोडले आपण दुसऱ्या शब्दामध्ये जर जोडले तर त्या शब्दांचे अर्थ मात्र हे बदलू शकतात. म्हणजे अर्थ बदलण्याचं काम हे करतात, मात्र त्यांना स्वतःचा अर्थ नसतो. भाषेतला सर्वात लहान एकक युनिट कोणतं, तर या ठिकाणी सोनिम किंवा फोनिम, हे उत्तर आपण देऊ शकतो. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, एकदम बेसिक विचारला जातो. अर्थपूर्ण घटक कोणता, सगळ्यात लहान घटक कोणता, तर सगळ्यात लहान घटक कोणता, तर सोनिम आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, सोनिम म्हणतो, किंवा त्याला या ठिकाणी ध्वनी विज्ञान म्हणतो, फोनोलॉजी म्हणतो, किंवा ठिकाणी त्याला आपण फोनिम म्हणतो. लक्षात ठेवायचं, सगळ्यात लहान घटक कोणता भाषेमधला, तर हा सोनिम आहे. ओके, कोणता आहे, सोनिम आहे, जे तुमच्या ठिकाणी सगळे मुळाक्षर असतील. आता बघा, रूप विज्ञान पुढचा काय, मॉर्फोलॉजी किंवा मॉर्फिम्स. आता जो मॉर्फिम असतो ना, मॉर्फिम, तर बघा हा प्रश्नही तुम्हाला विचारला जातो. भरपूर वेळा गेल्या वेळेस विचारले होते, बरेच जण इथं चुकतात, बरेच जण चुकतात. परत आता मी सांगतो म्हणून माझं तुम्हाला रिपीट घेतोय मी. बघा, हा जो सोनियम आहे, हा जो फोनियम आहे, म्हणजे थोडक्यात जे तुमचे उच्चार असतात, उच्चाराला कुठल्या प्रकारचा अर्थ नसतो. आणि बरेच जण हिथं चुकतात की बरेच जण काय म्हणतात, हा जो सोनियम आहे ना, सोनियम आहे, जो फोनियम आहे त्यालाच अर्थ असतो असं म्हणतात. तर अर्थ नसतो, लक्षात घ्या, ह्याला अर्थ नसतो. मात्र तो जर दुसऱ्या शब्दामध्ये जोडला तर अर्थ बदलण्याचं काम हा करतो. आणि मग अर्थपूर्ण घटक कोणता आहे, हा सगळ्यात लहान घटक झाला आपला सोनिम, किंवा त्याला आपण फोनिम म्हणणार. परंतु जर अर्थपूर्ण घटक कोणता सगळ्यात लहान म्हटलं, तर हा जो काय तुमचा सगळ्यात लहान घटक अर्थपूर्ण घटकातील हा रुपीम असतो, त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजी. म्हणजे जो काय तुमचे मुळाक्षर होतील, मुळाक्षरापासून शब्द तयार होईल, तर तो झाला तुमचा अर्थपूर्ण घटक. क ला काय अर्थ आहे का, स ला काय अर्थ आहे का, तर अजिबात नाही. बरोबर, म्हणजे मॉर्फिम असत ना, रुपीम, लक्षात ठेवायचं, रुपीमला काय आहे, अर्थ आहे. तर हा शब्द तुम्हाला म्हणजे परीक्षेमध्ये विचारतो त्यावेळेस सोनिम आणि रुपीम मध्ये फरक करायचा नाही. प्रॉपर व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, मी 5 मिनिटं वेळ जास्त घेऊ उलट, परंतु हे तुम्हाला समजलं पाहिजे, कारण 1-2 मार्क तुम्हाला 100% याच्यावरती विचारले जातात. हा मॉर्फिम आहे, तर सगळ्यात लहान अर्थपूर्ण घटक कोणता आहे, रुपीम आहे. बघा, समजा या ठिकाणी आपण म्हटलं की हा तुमचा सोनिम आणि हा पण सोनिम आहे, तर या ठिकाणी आपण काय केलं, हे जोडला, बरोबर ना, जोडला, तर या ठिकाणी पळ हा काय झाला, हा तुमचा झाला रुपीम तयार झाला. रुपीम म्हणजे काय झालं, एक रूप तयार झालं, आणि त्या रूपाला अर्थ आहे की पळ हा काय अर्थपूर्ण शब्द आहे. पळत, पळणारा, मग यामध्ये पळ हे मूळ रूप म्हणजे मॉर्फिम आहे, बरोबर ना, पळत, याच्यामध्ये पळ आहे, बरोबर ना, हे या ठिकाणी रुपीम आहेत. आणि जर हे काढलं तर त्याला कुठल्या प्रकारचा अर्थ राहणार नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, भाषेमध्ये सगळ्यात लहान अर्थपूर्ण घटक विचारलं आणि फक्त जर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात लहान घटक कोणता विचारलं, तर तो कोणता आहे, ज्याला अर्थ नसतो, तो तुमचा सोनिम आहे. आणि अर्थपूर्ण घटक जर विचारला तर कोणता आहे, रुपीम आहे. ठीक आहे, लक्षात आलं. भाषेतील सर्वात लहान अर्थपूर्ण एकक कोणतं, तर रुपीम आहे. तर हे लक्षात ठेवायचं, लिहून ठेवा. हे जे वाक्य आहेत ना, ते लिहून ठेवा. बघा, हे लिहून ठेवा. भाषेतील सर्वात लहान एकक, फक्त एकक कोणतं, सोनिम. आणि अर्थपूर्ण म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला रुपीम द्यायचं आहे. ओके, क्लिअर. आता हे झालं तुमचं. बघा, एकदम आपण बेसिक पासून येतोय. आता हेच लक्षात ठेवा बरं का,
ही जी मेथड मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. शेवटी एक प्रश्न विचारतो, फक्त मला तुम्हाला नेमकं काय समजतंय हे मला समजून घ्यायचंय, की मी तुम्हाला विचारणार आहे शेवटी. ठीक आहे, ज्यावेळेस मला हे सांगायचं होईल की इथं कुठली मेथड वापरली ते फक्त मला तुम्ही सांगा. बघा, वाक्यरचना म्हणजे सिंटेक्स. ठीक आहे, आता आपण बघा सोनियम बघितलं, बरोबर ना. सोनियम झालं, नंतर रुपियम झालं. ठीक आहे, आणि नंतर या ठिकाणी सिंटेक्स म्हणजे वाक्यरचना आली. तुम्हाला मी हिंट देतोय. ठीक आहे, आता बघा, शब्दांची मांडणी करून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याच्या नियमांना वाक्यरचना म्हणतात. काय म्हणायचं, त्याला सिंटेक्स म्हणायचं. लक्षात आलं, सिंटेक्स मध्ये काय असते, वाक्यरचना असते. शब्दांना एकत्र बांधून ठेवण्याची त्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर असतं. मराठीमध्ये ही रचना सामान्य असते, जसं कर्ता कर्माने क्रियापद असतं, सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब एसओ अशी रचना असते, तर ही सिंटेक्स मध्ये असते. उदाहरण बघा, राम आंबा खातो. जर आपण खातो राम आंबा असं म्हटलं तर या ठिकाणी ते बरोबर नाही. मग याच्यामध्ये व्याकरणाचे नियम महत्वाचे असे लक्षात ठेवायचं. सिंटेक्स मध्ये व्याकरणाचे नियम महत्वाचे, कारण व्याकरण दृष्ट्या जर चुकीचं वाक्य असेल, शब्दांची रचना जर उलटपालट झाली तर त्याचा अर्थ लागणार नाही. त्यामुळे इथं नियम महत्वाचे, असं हे सिंटेक्स झालं. ठीक आहे, बघा, सोनिम, रुपिम आणि वाक्यरचना. आता पुढे आपल्याला जायचंय अर्थविज्ञान म्हणजे सिमेंटिक झालं पा. ठीक आहे, मी परत लिहितो एकदा. सोनिम, रुपिम, वाक्यरचना, वाक्यरचना आणि पुढे झालं या ठिकाणी तुमचं अर्थविज्ञान. बघा, आता अर्थविज्ञानामध्ये काय होतं, तर आपण शब्द बघितले, रुपिम बघितलं, वाक्य म्हणजे सिंटेक्स बघितलं, वाक्यांच्या अर्थाचा अभ्यास म्हणजे शब्द आणि वाक्याच्या अर्थांचा अभ्यास जिथं करतो आपण, बरोबर ना. वाक्य आणि शब्दांच्या अर्थाचा अभ्यास ज्याच्यामध्ये आपण करतो त्याला काय म्हणायचं, अर्थविज्ञान म्हणायचं. त्याला म्हणायचं सिमेंटिक्स. लक्षात आलं, त्याला काय म्हणायचं, सिमेंटिक्स म्हणायचं. एखादं वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर असू शकतं, म्हणजे या ठिकाणी वाक्यरचनेमध्ये सिंटेक्स मध्ये, पण अर्थाच्या दृष्टीने ते चुकीचं असू शकतं. हे आपण कशामध्ये बघणार, या अर्थविज्ञानामध्ये बघणार. जसं रंगाने गाणे खाल्लं, या व्याकरणाच्या नियमामध्ये या ठिकाणी बसतं का, हे अर्थही नाही ना. रंगाने गाणे खाल्ले, रंगाने गाणे खाल्लं काय आहे, हे बरोबर आहे. म्हणजे वाक्य आपण काय म्हणूया की तुमचं व्याकरण दृष्ट्या बरोबर, पण अर्थदृष्ट्या ठिकाणी बरोबर आहे का, तर अजिबात नाही. रचना बरोबर आहे, त्याचा अर्थ मात्र बरोबर नाही. म्हणून या ठिकाणी इथे सिमेंटिक्स मध्ये हे अर्थ महत्वाचा असतो, अर्थाचा इथं अभ्यास केला जातो. अशा प्रकारे इथं हे सिमेंटिक्स मध्ये अर्थबद्दल असतं, तर हे अर्थविज्ञान झालं. नंतर बघा, पाचवी आहे उपयोगितावाद किंवा संदर्भ विज्ञान. बघा, परत एकदा आपण घेऊया तुमचं सोनियम झालं, तुमचं रुपियम झालं. ठीक आहे, तुमचं वाक्यरचना झालं. नंतर माझ्यासोबत तुम्ही म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात राहील, रचना झालं. नंतर या ठिकाणी आपण अर्थविज्ञान झालं. ठीक आहे, अर्थविज्ञान झालं. आणि नंतर या ठिकाणी त्याला आपण यथार्थवाद किंवा उपयोगितावाद म्हणू, उपयोगितावाद. ठीक आहे, बघा, यालाच प्रेग्मॅटिक्स म्हणायचं. आपण काल का परवा प्रश्न बघितला बघा प्रेग्मॅटिक्सचा. उपयोगितावाद याला आपण संदर्भ विज्ञान म्हणजे संदर्भामध्ये तिथं बोललं जातं, म्हणजे भाषेचा सामाजिक संदर्भात कसा वापर केला जातो. आता जी भाषा आहे ना तुमचं, बघा, सोनियम झालं, तुम्ही शब्द झाले, तुमची वाक्यरचना झाली, वाक्य पण तुम्हाला अर्थाने बरोबर बोलायचे आहेत. परंतु आता सगळं अर्थाने बरोबर झालं, परंतु तुम्हाला त्या वाक्यांचा संदर्भामध्ये वापर करायचा समाजामध्ये, तर समाजामध्ये आंतरक्रिया करत असं वापर करावा लागेल. चुकीचा वापर करून जमणार आहे का, नाही. तर समजा एखादं चांगलं काम चालू असेल तर चांगलं बोलावं लागेल, एखादं वाईट असेल तर तसंच, दुःखदायक असेल दुःखदायक बोलावं लागेल. म्हणजे तुम्ही अर्थपूर्णरित्या परंतु त्या संदर्भात सहित बोलला पाहिजे. लक्षात आलं का. म्हणजे आपण म्हणतो ना की कसं बोललं पाहिजे, तर जसं जिथं एखादी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनला धरून बोललं पाहिजे, तर ते इथं महत्वाचं. त्याला आपण म्हणतो संदर्भ विज्ञान, त्याला म्हणतो उपयोगितावाद. एकाच वाक्याचा अर्थ हा संदर्भानुसार बदलू शकतो. उदाहरण बघा, किती वाजले, बरोबर. हे वाक्य कधी वेळ विचारण्यासाठी असते, तर कधी उशिरा आलेल्या व्यक्तीला टोमणा मारायला पण आपण या ठिकाणी काय करतो, म्हणतो, है ना. किती वाजले, ठीक आहे. 9 वाजता पोरगा आला की आजची शाळा 9 ला किंवा किती वाजले, म्हणजे आपण तर टोमणा मारतो ना, बरोबर. तो टोमणा असतो. किंवा असंही असतं की 12 वाजले, ठीक आहे. 12 वाजले म्हणजे हे घड्याळाचे 12 वाजले असतात. कधी कधी त्याचं वाईट झालं की आपण म्हणतो 12 वाजले, बरोबर की नाही. मग हे संदर्भानुसार शब्द वाक्य कसे आपण वापरतो, तर हे आपलं प्रेग्मॅटिक्स मध्ये असतं. लक्षात आलं का, साधं सोपं समजलं का तुम्हाला. नंतर बघा, या ठिकाणी आता आपलं उपयोगितावाद झालं. उपयोगितावाद नंतर आपलं आहे हे भाषेचं स्वरूप, म्हणजे हे आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे, त्याच्या आधी मला एक सांगा की ह्या तुमच्या गोष्टी सर्व, म्हणजे सोनियम सांगितलं आपण, तुम्हाला रुपियम सांगितलं,
वाक्य रचना सांगितली, अर्थविज्ञान सांगितलं आणि उपयोगितावाद सांगितलं. याच्यामध्ये फक्त मला एक सांगा की याच्यामध्ये कोणती रचना तुम्हाला दिसती, सांगा. चला आता बघू आता कोणाचं लक्ष होतं किंवा कोणाचं काय लक्षात येतंय का. फक्त मला तेवढं फक्त समजून घ्यायचंय. स्वनिम, रूपीम, वाक्यरचना, अर्थविज्ञान आणि या ठिकाणी उपयोगितावाद. चला कमेंट करा, चुकीचं असलं तर सांगा. पण तुम्हाला यातून काय कळलं हे मी का लिहिलेलं आहे, कारण मला यातून तुमची 2 कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, जे तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत ऑलरेडी. फक्त सांगायचंय की आपण संदर्भासहित कसं शिकवायचं, बरोबर की नाही. तो तर आपण घटकच शिकवत नाही, तरी पण मला मी तुम्हाला यातून काहीतरी लक्षात आणू देऊ इच्छितो की बाबा या गोष्टी अशा चालतात. सांगा चला, कमेंट करा नेमकं काय नेमकं इथं मला सांगायचंय. येस सांगा, पटकन सांगा. बॉटल अप नाही, बॉटम अप. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ही कोणती रे बघा, आपण लहान घटकापासून म्हणजे तुमचा जिथं फोकस कशावरती आहे, शब्दांवरती, अक्षरांवरती, वाक्यरचनेवरती, ज्या ठिकाणी त्याच्यावरती फक्त फोकस असतो रचनेवरती, तर त्या ठिकाणी तुमची कोणती मेथड असते, बॉटम अप मेथड असते. त्याला आपण उद्गामी पद्धत म्हणतो. त्याला कोणती म्हणतो आपण, बॉटम अप मेथड, बरोबर ना. कोणती, बॉटम अप मेथड. यालाच आपण काय म्हणतो, उद्गामी, बरोबर ना. उद्गामी मेथड म्हणतो, कारण आपला फोकस पूर्णपणे रचनेवरती. आणि इथं आपण उपयोगितावादावरती गेलो म्हणजे इथं तुम्ही अपला गेला, म्हणजे या रचनेमध्ये तुम्ही इथं उपयोगितावाद म्हणजे तुम्हाला याचा संदर्भानुसार वापर करता येत असेल तर ते तुमचं वरच्या लेवलला आहे ना, बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा, हे तुमचं आहे म्हणजे आपण काय म्हणू याला, बॉटम अप मेथड आहे. हेच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतं. मग तुमच्या कुठल्या रचना असू द्या, हे तुमच्या लक्षात आलंय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, करेक्ट, व्हेरी गुड. ऊर्ध्वगामी म्हणा किंवा उद्गामी म्हणा किंवा ऊर्ध्वगामी, ठीक आहे. ऊर्ध्वगामी म्हटलं तरी पाचाल. क्लिअर, व्हेरी गुड. आता बघा भाषेचं स्वरूप, नेचर ऑफ लँग्वेज बघू. भाषा कशी असते, यादृच्छिक असते. स्टॉप नाही झालं, स्टॉप झालंय का, नाही हो स्टॉप झालं. बघा भाषा कशी आहे, यादृच्छिक आहे. बघा भाषेचं स्वरूप बघा, भाषा ही अर्बिटरी आहे, यादृच्छिक आहे. यादृच्छिकचा अर्थ काय असतो समजून घ्या, की वस्तू आणि तिला दिलेलं नाव यांचा कोणताही तार्किक संबंध नसतो. म्हणजे या ठिकाणी बघा मला जे काही नाव दिलं त्याचा माझा काही संबंध नसेल, तुम्हाला जे नाव दिलं तुमचा त्या नावाचा काही संबंध नसेल. म्हणजे हे भाषा कशी असते, यादृच्छिक असते, आर्बिट्ररी असते. उदाहरण बघा, आपण जर झाडाला झाडच का म्हणतो, म्हणजे झाडच का म्हणायचं झाडाला, बैलाला बैलच का म्हणायचं, घोड्याला घोडाच का म्हणायचं, याचा काही संबंध असतो का, शब्दाशी काही संबंध असणार आहे का, तर अजिबात नसतो. म्हणूनच या ठिकाणी बघा यांचा कोणताही वैज्ञानिक आधार नसतो. ती एक सामाजिक समजूत असते. म्हणजे बाबा मला एक काहीतरी ओळख, काय कुठल्या नावाने ओळखणार, मला शुकशुक म्हणून जमणार आहे का, आपल्याला नाही जमणार, काहीतरी नावाने बोलावं लागेल ना, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी त्या वस्तूला काहीतरी नाव द्यावं लागेल. हे झाडाला हे झाडच का म्हणायचं, काय कुठला वैज्ञानिक आधार आहे की झाडाला झाडच काय म्हणायचं. आता मला सांगा, पेरू, पेरूला पेरूच काय म्हणायचं. कोणीतरी तो विचार केला असेल आणि ह्याला आपण नाव देऊ, ह्याला आंबा म्हणू, ह्याला पेरू म्हणू, ह्याला सीताफळ म्हणू. मग त्यात आपल्या हा ह्याला सीताफळ, कारण ते आपल्याला ओळखायला लागलं ना, ह्याला सीताफळ म्हणा, सीताफळ असं असतं. परंतु लहान मुलं आहेत ना, लहान मुलांना ते कळत नाही, कारण त्यांना अजून समाजामध्ये इंटरॅक्शन करतच नाही. त्यामुळे कशाला काय म्हणायचे त्यांना माहिती नसतं. त्यामुळे फक्त ते बाव म्हणतो, काय म्हणतो बाऊ, ते सापाला पण बाऊ म्हणतं, काही असेल तर त्याला बाऊच म्हणतं, कारण त्याला अजून माहिती नाही की कशाला काय म्हणायचं. म्हणजे हे भाषा कशी यादृच्छिक आहे. भाषा यादृच्छिक असल्यामुळे, आर्बिट्ररी असल्यामुळे भाषेचा आणि जे आपण कशाचा जो संबंध आहे एखाद्या वस्तूबद्दल, तर त्याचा कसाही एकमेकांमध्ये संबंध नसतो. म्हणून लक्षात ठेवायचं, भाषा कशी असते, यादृच्छिक असते. भाषा कशी असते, परिवर्तनशील असते. काळानुसार भाषेमध्ये काय होतात, बदल होत असतात. बरोबर. सांगा बरं, सीताफळाला का नाव दिलं असेल सीताफळ, म्हणजे सीताचं फळ आहे म्हणून सीताफळ, रामाचं फळ आहे रामफळ असं नाव दिलं असेल का.
पण एक उगाच नाही का आपण आडनावं तयार झाली का बरं, म्हणजे एक काहीतरी ओळख निर्माण व्हावी ना, म्हणून या ठिकाणी झालं. आपण मग सायकलला नाव देतो, एखादी गाडी नवीन तर त्या गाडीला वेगळंच एक मॉडेलचं नाव देतोय. अशाच प्रकारच्या नावांची एक काय झाली, यादृच्छिक पद्धत तयार झाली. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा, भाषा कशी यादृच्छिक आहे, भाषा परिवर्तनशील आहे, भाषा एक व्यवस्था आहे. भाषा काय आहे, एक व्यवस्था आहे, ती नियमांनी बांधलेली असते. भाषा काय एक सिस्टीम आहे आणि ती एक नियमांनी बांधलेली असते, रूल बेस्ड या ठिकाणी भाषा असते. नंतर बघा महत्वाचे कीवर्ड्स आपण इथे समजून घेते. सोनिम, फोनिम म्हणजे लघुत्तम ध्वनी घटक. लक्षात ठेवा, लघुत्तम लहानात लहान ध्वनी घटक कोणता, तर सोनिम असतो. रुपीम म्हणजे मॉर्फिम, हा लघुत्तम लहानात लहान अर्थपूर्ण घटक असतो. संकेत म्हणजे या ठिकाणी सायन्सची भाषा चिन्हांची आणि संकेतांची व्यवस्था असते. द्विभाषिकता म्हणजे दोन भाषांचं नॉलेज असतं. ओके, क्लिअर. आता बघा, सांगा क्वेश्चन सांगा. भाषेतील सर्वात लहान ध्वनी घटक आणि सर्वात लहान अर्थपूर्ण घटक मॉर्फिम यांचा अचूक गट कोणता. सर्वात लहान घटक आणि सर्वात लहान अर्थपूर्ण घटक यांचा अचूक गट कोणता. क्वेश्चन किती चाललाय आपला, 26 27. सोनिम पळत रुपीम क, सोनिम क रुपीम पळ, सोनिम राम रुपीम खातो, सोनिम आंबा रुपीम अ. काय येईल बघा, सोनिम, सोनिम म्हणजे क येईल, बरोबर ना. फोनिम लक्षात ठेवा, सगळ्यात लहान अक्षर ज्याला कुठलाही अर्थ नसणार आहे. आणि रुपीम म्हणजे हा सगळ्यात लहान शब्द ज्याला काय अर्थ आहे. ऑप्शन क्रमांक दुसरा ऑप्शन क्रमांक दुसरा येईल. क्वेश्चन 28 बघा, एका वर्गात शिक्षक उशिरा आलेल्या, एका वर्गामध्ये शिक्षक उशिरा आलेल्या विद्यार्थ्याला विचारतात, घड्याळात किती वाजलेत. येथे शिक्षकाचा उद्देश वेळ जाणून घेणे नसून विद्यार्थ्याला वेळेच्या टोमणा मारणं हा आहे. संदर्भानुसार बदलणाऱ्या भाषेच्या या वापराचा अभ्यास भाषा विज्ञानाच्या कोणत्या उपशाखेत केला जातो. संदर्भानुसार आपण या ठिकाणी बघितलं संदर्भानुसार भाषेचा वापर. स्वनिम शास्त्र, फोनेटिक्स, रूपविज्ञान, मॉर्फोलॉजी, वाक्यरचना, सिंटेक्स, संदर्भ विज्ञान म्हणजे उपयोगितावाद किंवा प्रिग्मॅटिक्स. हा प्रिग्मॅटिक्स, बरोबर ना. संदर्भ विज्ञान किंवा त्याला आपण काय म्हणतो उपयोगितावाद किंवा त्याला प्रिग्मॅटिक्स म्हणायचं. ऑप्शन क्रमांक 4. 29 विज्ञान विधान ए आणि कारण आर. भाषा विज्ञानानुसार भाषा ही यादृच्छिक मानली जाते. भाषा कशी आहे, यादृच्छिक आहे, आर्बिट्ररी आहे. कारण काय म्हटलं बघा, यादृच्छिक का म्हणायचं, तर भाषेतील एखादी वस्तू किंवा त्या वस्तूला समाजाने दिलेलं नाव यांच्यामध्ये कोणताही निसर्ग तत्व, तार्किक किंवा थेट वैज्ञानिक संबंध नसून तो केवळ एक सामाजिक संकेत असतो, सोशल कन्व्हेन्शन असतो. म्हणजे समाजाच्या दृष्टीने ते काहीतरी एक ओळख पडावी या दृष्टीने त्याच्यामध्ये एक संकेत दिला असतो. मग सांगा, हे पहिलेही बरोबर आहे, दुसरं कारणही बरोबर आहे, म्हणजे ह्याचं योग्य स्पष्टीकरण ते सुद्धा करते. म्हणजे ए आणि आर दोन्ही बरोबर येतील. आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. ओके, आता बघा विज्ञानाचे काही वैशिष्ट्य बघू, भाषेचे काही प्रमुख आणि वैज्ञानिक वैशिष्ट्ये बघा. ठीक आहे, हे सुद्धा एकदम बेसिक आहे परंतु महत्वाचं आहे. भाषा ही एक काय व्यवस्था आहे. लँग्वेज इज अ सिस्टीम, लँग्वेज इज अ काय सिस्टीम आहे. भाषा म्हणजे केवळ शब्दांचा समूह नसतो, तर ते नियमांनी बांधलेली एक व्यवस्था आहे. सिस्टीम ऑफ सिस्टीम. प्रत्येक भाषेमध्ये ध्वनी, शब्द, वाक्य आणि रचनेचे ठराविक नियम असतात. म्हणूनच याला व्यवस्थांची व्यवस्था म्हणजे सिस्टीम ऑफ सिस्टीम असंही बोललं जातं. म्हणजे भाषा कशी आहे, एक व्यवस्था आहे. लँग्वेज इज अ सिस्टीम आहे. लँग्वेज इज अ सिस्टीम ऑफ अ सिस्टीम आहे, कारण नियमांच्या आधारे शब्दांची रचना, वाक्यांची रचना या ठिकाणी असते. बरोबर, दोन्ही असतील, शब्द असेल, वाक्य असेल, याची रचना केलेली असते नियमांच्या आधारे. म्हणून ही सिस्टीम ऑफ सिस्टीम आहे. भाषा ही काय व्यवस्था आहे. नंतर बघा, भाषा ही यादृच्छिक आहे. लँग्वेज इज आर्बिट्ररी. जसं यादृच्छिक म्हणजे काय, भाषेतील वस्तू आणि त्या वस्तूला दिलेलं नाव यात कोणताही तार्किक थेट संबंध नसतो. म्हणून या ठिकाणी काय ही यादृच्छिक आहे. जसं सुद्धा पाण्याला पाणीच काय म्हणायचं, असा कुठलाही संबंध आपण सांगू शकत नाही. बर्फाला बर्फच काय म्हणायचं, आपण जे टेम्परेचर काय म्हणायचं,
ह्याचा कुठलाही संबंध नसतो. म्हणजेच भाषा कशी पहा यादृच्छिक आहे. नंतर भाषा ही एक सामाजिक संपत्ती आहे. लँग्वेज इज अ सोशल ऍसेट. काय पहा सोशल याचिक म्हणजे काय यादृच्छिक म्हणजे सांगितलं ना आता आपण तेच बघतोय ना. यादृच्छिक म्हणजे काय सांगितलं आर्बिट्ररी ना कुठलाही संबंध नसतो बघा भाषा ही समाजात राहूनच शिकली जाते. एकांतवासात राहून कोणताही माणूस भाषा शिकू शकत नाही. भाषा ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सामाजिक आंतरक्रियेद्वारे हस्तांतरित होत असते. म्हणजे भाषा काय होते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होते आंतरक्रियेतून काय होते असते हस्तांतरित होत असते पुढे जात असते. म्हणून लँग्वेज काय पहा एक सोशल ऍसेट आहे. भाषा ही अर्जित किंवा मिळवलेली असू शकते. म्हणजे लँग्वेज इज अ ॲक्वायर्ड किंवा ठिकाणी मिळवलेली ती असू शकते. जसं चॉम्स्की म्हणतात की भाषा शिकण्याची क्षमता जन्मजात असते. तरी प्रत्यक्ष भाषा ही मुलाला त्याच्या वातावरणातून मिळवावी लागते. मूल ज्या समाजात वाढते तीच भाषा ते आत्मसात करत असतं. बरोबर ना. ज्या समाजामध्ये या ठिकाणी ते वाढेल त्या समाज जी काय भाषा असेल तीच या ठिकाणी भाषा ते आत्मसात करत असतं. म्हणून भाषा कशी असते अर्जित किंवा मिळवलेली असते. भाषा कशी असते परिवर्तनशील म्हणजे लँग्वेज इज अ डायनामिक किंवा चेंजेबल. भाषा ही प्रवाही असते. भाषा कशी असते प्रवाही. ते स्थिर असते का भाषा भाषा स्थिर असणारे का अजिबात नाही. ती प्रवाही असते बदलणारी असते. ती कधीही स्थिर नसते. काळानुसार भाषेमध्ये नवीन शब्द येतात काही जुने शब्द नष्ट होतात आणि उच्चारणाच्या पद्धतीत सुद्धा बदल होतो. म्हणूनच म्हणतात मराठी ही प्रवाही भाषा आहे. कारण मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे की कुठलीही भाषा असो त्याच्यामध्ये जे काही शब्द आपण पाठीमागे बऱ्याच वेळेस जे बोलत होतो शब्द ते आता आपण बोलत नाही किंवा ते ऐकत पण नाही. खूप असे बरेच शब्द असतात आणि नवीन नवीन शब्द प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळे शब्द येतात. बरोबर ना. आता तुम्हाला वेगळे शब्द म्हटले की मग ते ट्रेन जसा ट्रेन चालेल तेच शब्द या ठिकाणी ज्याचे असतात बोलले जातात कारण मग तो ट्रेन चालतो आणि मग तेच शब्द वापरायचे पाठीमागे काही जुने शब्द आहेत ते आपण विसरून जात असतो. म्हणून या ठिकाणी भाषा ही स्थिर नसते. भाषा ही स्टेबल नसते तर ती डायनामिक आहे ती चेंजेबल आहे ती भाषेच्या बदलणारी आहे. तर अशा प्रकारच्या भाषेची काही हे वैशिष्ट्य आहेत पहा. आता भाषेचे संरचनात्मक स्तर बघा स्ट्रक्चरल स्तर कोणकोणते तर हेच आपण बघितले की सोनिम बघितला बरोबर रुपीम बघितला वाक्यरचना बघितला आणि अर्थविज्ञान बघितले. तर हे काय आहे भाषेचे संरचनात्मक स्तर स्ट्रक्चरल स्तर भाषा या ठिकाणी जसे आपण रचतो. भाषा रचनेसाठी तुमचा सगळ्यात लहान घटक गरजेचा आहे. अर्थपूर्ण घटक गरजेचा आहे. नंतर शब्द महत्वाचे आहेत. नंतर शब्दांची मांडणी वाक्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि शब्द आणि वाक्यांचा अर्थाचा अभ्यास करावा लागेल तो सिमेंटिक मध्ये आणि आपल्याला ते जे काही वाक्य रचलेले असतात त्यांचा आपल्याला संदर्भानुसार वापर करावा लागेल तो प्रॅग्मॅटिक्स मध्ये. बरोबर. चला सांगा आता क्वेश्चन क्रमांक 30. चला समजलं का सांगा इथपर्यंत समजलं का कारण हे महत्वाचे पण टॉपिक आहेत. सगळे टॉपिक महत्वाचे. भाषा विज्ञानानुसार भाषा ही यादृच्छिक आहे या विधानाचा सर्वात अचूक अर्थ कोणता. भाषा कशी आहे यादृच्छिक याचा अचूक अर्थ कोणता. भाषा यादृच्छिक म्हणजे काय भाषेतील शब्दांचा उच्चार प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो. भाषेतील वस्तू आणि त्या वस्तूला दिलं जाणारे नाव म्हणजे शब्द यांच्यात कोणताही तार्किक निसर्गदत्त किंवा थेट वैज्ञानिक संबंध नसतो. तो केवळ एक सामाजिक संकेत असतो. तो काय असतो एक सामाजिक संकेत असतो. ऑप्शन क्रमांक दुसरा येईल. भाषेचे नियम वेळोवेळी अचानक आणि विनाकारण बदलतात का नाही. मानवी मेंदूमध्ये भाषा शिकण्याचे नियम आधीपासून ठरलेले नसतात. चुकीचं आहे. 31 भाषा विज्ञानातील लिंग्विस्टिक संकल्पनांच्या सर्वात खाली योग्य जोड्या ओळखा. सोनिम रोपिन आणि सिंटेक्स म्हणजे वाक्यरचना जोड्या लावायची त्यांच्या.
बघा, सोनिमला आपण काय म्हणतो पा, फोनिम. फोनिमला काय की कुठल्याही प्रकारचा त्याला अर्थ नसतो, म्हणजे एकचा तिसऱ्या सोबत येईल ना. रुपियमच्या ठिकाणी अर्थपूर्ण घटक आहे आणि कर्ता प्रत क्रियापद सॉरी कर्ता कर्म आणि क्रियापद जी वाक्यरचना आहे ती सिंटेक्स मध्ये येते. म्हणजे एकची तिसऱ्या सोबत, नंतर दोनची पहिल्या सोबत, पहिला आणि सी ची दुसऱ्या सोबत. ऑप्शन क्रमांक पहिला. ऑप्शन क्रमांक पहिल्यामध्ये योग्य जोड्या आहेत पा. 32 बघा, विधान ए आणि कारण आर. विधान ए कारण आर. मीनाक्षी मॅडम बघा, रिव्हिजन आपण करणार आहे ना, तुमच्या मॅरेथॉन कशाला आपण घेणार आहे सांगा बरं. फक्त हे विसरायचं नाही, रिव्हिजन करायची, लक्षात घ्या. समजलंय म्हणजे रिव्हिजन बघा. मी तुम्हाला म्हटलं ना, किती आपण खूप चांगलं समजून सांगू, समजतं तुम्हाला, पण त्याची रिव्हिजन होणं गरजेचं आहे. बघा, जर रिव्हिजन नाही झाली तर मग आपण काहीच चांगलं करू शकत नाही. रिव्हिजन खूप महत्वाचे असते. विधान ए काय म्हटलं, शिक्षकाने भाषा वर्गात मराठी किंवा कोणतीही भाषा ही स्थिर नसून ती प्रवाही आणि परिवर्तनशील असते या तत्वाचा स्वीकार केला पाहिजे. बरोबर आहे. कोणती भाषा स्थिर असते का? अजिबात नाही. तर ती प्रवाही असते या तत्वाचा स्वीकार आपण केला पाहिजे. कारण म्हटलं, काळानुसार समाजामध्ये होणाऱ्या बदलावांमुळे भाषेत नवीन शब्द येतात, जुने शब्द लोप पावतात आणि उच्चार पद्धतीमध्ये काय होतो, बदल होत असतो. म्हणजे हे या ठिकाणी बरोबर आहे आणि हे याचं पण योग्य स्पष्टीकरण करते. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्रश्न व्यवस्थित वाचला, परंतु ऑप्शन नाहीत व्यवस्थित बघितले. मला तुम्हाला हे सांगायचंय, प्रश्न तुम्हाला जरी समजला तरी ऑप्शन व्यवस्थित बघत चला. ऑप्शन व्यवस्थित बघत चला, नंतर बरोबर येणारं उत्तर आपण चुकवून येतो. ऑप्शन क्रमांक 4 आहे पा, स्पष्टीकरण करतोय ना. जर एखाद्या बालकाला जन्मापासूनच कोणत्याही मानवी समाजाच्या संपर्कात न ठेवता एकांतवासात ठेवले तर ते मूल कोणतीही भाषा शिकू शकत नाही. हे उदाहरण भाषेच्या कोणत्या वैशिष्ट्याला स्पष्ट करते? टेन्शन घ्यायचं नाही. बर्डन न घेता काय करायचंय, सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात पा. लर्निंग विदाउट टेन्शन आहे आपल्याकडे. ठीक आहे. भाषा ही पूर्णपणे जन्मजात व मेंदूतील जैविक प्रक्रिया आहे. भाषा ही एक अर्जित आणि सामाजिक संपत्ती आहे जी सामाजिक आंतरक्रियेतून मिळवली जाते. भाषेचे व्याकरण निसर्गातून आपोआप शिकता येते. भाषा ही स्थिर आणि अपरिवर्तनीय असते. तर काय? ऑप्शन क्रमांक 2. भाषा ही एक अर्जित आणि सामाजिक संपत्ती आहे जी सामाजिक आंतरक्रियेतून मिळवली जाते. बरोबर, म्हणून ऑप्शन क्रमांक तुमचा दुसरा येईल. 34वा क्वेश्चन बघा, एका शिक्षिकेने वर्गात वाक्यातील शब्दांच्या रचनेपेक्षा त्यांच्या अर्थाच्या आकलनावरती आणि अर्थछटावरती अधिक भर दिला. भाषा विज्ञानाच्या दृष्टीने शिक्षिका कोणत्या घटकावर काम करत आहे का? बघा, वाक्यातील शब्दांच्या रचनेपेक्षा अर्थाच्या आकलनावर आणि अर्थछटांवरती अधिक भर दिलेला असेल तर या ठिकाणी नेमकं काय आहे? सोनिम आहे, रुपीम आहे, अर्थविज्ञान आहे, वाक्यरचना. बघा, याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, म्हणजे ट्रेंडच आहे यांचा. त्यामुळे समजलं का सांगा फक्त मला. हे समजलं जर नसेल तर परत एकदा मी समजून सांगतो, परंतु हे प्रॉपर समजून झालंच पाहिजे तुम्हाला. कशाला काय म्हणायचं, कोणत्याला नेमकं काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि यातूनच तुम्हाला पुढे आपण 2 कन्सेप्ट तुमच्या समजल्या, टॉप बॉटम आणि बॉटम अप मेथड. तर हा काय आहे पा, सिमेंटिक आहे पा. अर्थछटा म्हटलं की तुमच्या लक्षात ठेवायचं सिमेंटिक पा. अर्थपूर्ण वाक्य असतील तर हे सिमेंटिक आहे, अर्थविज्ञान आहे. ठीक आहे. आता बघा, पुढचा घटक आहे भाषा आणि बोलीभाषा, डायलेक्ट. भाषा आणि काय पा, बोली भाषा म्हणजे पा डायलेक्ट आहे.